अभ्यास करण्याची आणखीन एक चुकीची पद्धत. काही काही मुलं तुमच्या माहितीतली पण असतील, खूप अभ्यास करतात हो, सतत अभ्यासच करत असतात. आणि त्यांचा अभ्यास बघून आपल्याला असं वाटतं की हा आता 100% मार्क काढणार, टॉपर होणार. पण काय होतं, तो मुलगा ॲव्हरेज जेमतेम पास होतो किंवा काही काही विषयामध्ये नापास सुद्धा होतो. आता असं का होतं? एवढा अभ्यास करून एवढे कमी मार्क का मिळतात? मग त्याचे आई वडील सुद्धा विचारात पडतात, अरे मी तर बघितलं याने भरपूर अभ्यास केला आणि मार्क एवढे कमी का? नक्कीच काहीतरी याचे ग्रहमानाचा दोष आहे बरं का, किंवा ते टीचर काट खाते त्याच्यावरती, त्याला कमीच मार्क देतात. आणि काही काही पालक असंही म्हणतात, नशीबच वाईट आहे त्याचं, ग्रहमान ठीक नाही. आता त्यांचं म्हणणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, कारण का की त्यांनी स्वतः बघितलेलं असतं की हा इतका अभ्यास करतोय आणि मार्क असे मिळालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे, ते तसा विचार करणारच. पण या गोष्टी मागलं सत्य काय आहे? सत्य असं असतं की त्याने चुकीच्या पद्धतीने अभ्यास केलेला असतो. एखादी गोष्ट तुम्ही चुकीच्या पद्धतीने केली तर तिचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला चुकीचेच मिळणार. तर आता ही चुकीची पद्धत काय आहे? तर त्या चुकीच्या पद्धतीमध्ये तो काय करतो, एक गोष्ट, एक लेसन एकदा वाचतो, दुसऱ्यांदा वाचतो, 4-5 वेळा वाचतो, आठवायचा प्रयत्न करतो, आठवत नाही, पुन्हा वाचतो, पुन्हा रिपिटेशन करतो. आणि आणखीन एक त्याची मिस्टेक होते, ती म्हणजे तो समजून घेत नाही. अभ्यास न समजता तुम्ही जर केला तर तो लक्षात राहत नाही. याचं कारण आहे, आपला जो मेंदू आहे ना, त्याच्याकडे आहे लिमिटेड जागा. आणि जर समजा त्या विद्यार्थ्याने एखादी गोष्ट समजून न घेता त्या मेंदूमध्ये 10 वेळा टाकली, तर मेंदू ती गोष्ट उचलतो आणि फेकून देतो. त्याला कचरा समजतो, गार्बेज. कारण त्याला समजलेलंच नाही ना, अर्थच समजला नाही आहे, तर पुढे त्या माहितीला लॉंग टर्म मेमरीत कशाला टाकायचं? तो नाही टाकत, फेकून देतो. आणि मग परीक्षेत आठवत नाही. आठवलं नाही की तुम्ही म्हणतात की मी तर अभ्यास केला होता, मला नाही आठवलं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा तुम्हाला एक मी शब्द सांगितला, त्याचा अर्थ तुम्हाला माहीत नाही आहे. तो शब्द लगारे, लगारे असा आहे. तुम्ही तो 100 वेळा जरी रिपीट केला, मेंदूला त्याचा अर्थच समजलेला नाही आहे. म्हणतो ये क्या माल आ रहा है अंदर, फेक दो इसको, ते फेकून. आणि मग नंतर तुम्हाला तो शब्द परीक्षेत आठवत नाही. आता तुम्ही जर प्रयत्नपूर्वक या शब्दाचा अर्थ शोधून काढला, समजून घेतला आणि तो तुमच्या मेंदूला सांगितला, तर तो लक्षात ठेवायला तयार आहे. तर या लगारे शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला किंवा तुम्ही समजून घेतला की लगारे हा फ्रेंच भाषेतला शब्द आहे आणि याचा अर्थ रेल्वे स्टेशन आहे. आता काय झालं, तुमच्या मेंदूला एक चित्र मिळालं, कारण रेल्वे स्टेशन तुम्हाला माहिती आहे. मग रेल्वे स्टेशनला लगारे हा शब्द मेंदू जोडून टाकतो. या दोन्ही एकच गोष्टी आहेत आणि बस त्याचं काम झालं. आता तुम्हाला जर अर्ध्या रात्री जरी विचारलं की बाबा रे लगारे म्हणजे काय ते सांग, तर तुम्ही सांगाल रेल्वे स्टेशन. विचार करावा लागेल तुम्हाला, काही घोकंपट्टी करावी लागली,
पुन्हा पुन्हा वाचावं लागलं? अजिबात नाही. एकदा फक्त अर्थ शोधून काढला, तेवढा त्रास आहे तुम्हाला, तो घ्यावाच लागतो. म्हणजे तुम्हाला आधी अर्थ समजून घेण्याची जबाबदारी तुमची आहे आणि तो अर्थ मेंदूला समजून सांगण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आहे. दुसरा कोण कशाला करेल ना? टीचर सांगेल तुम्हाला, पण तुम्हाला समजलं पाहिजे ना, तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ना टीचर शिकवते त्यावेळेस. म्हणून समजून न घेता केलेला अभ्यास हा चुकीच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये मोडतो. तुमची ही जबाबदारी आहे की तुम्हाला जी गोष्ट शिकायची ती समजून घेणं आवश्यक आहे. हेच प्रत्येक सब्जेक्टच्या बाबतीत आहे. मग त्याच्यामध्ये हिस्ट्री असेल, जॉग्रफी असेल किंवा सिविक्स असेल, कोणताही सब्जेक्ट घ्या, अगदी सायन्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. आता प्रत्येक विषयाची पद्धत समजून घेण्याची वेगळी असणार आहे, कारण सायन्सची टर्मिनॉलॉजी वेगळी आहे, मॅथमॅटिक्सची वेगळी आहे. आता मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला काय करावं लागतं, तर तुम्हाला स्टेप्स लक्षात घ्याव्या लागतात, समजून घ्याव्या लागतात आणि त्या स्टेप्स तुमच्या मेंदूला तुम्ही समजून सांगायच्या असतात. म्हणजे जर समजा तुम्हाला एक स्क्वेअर रूट काढायचा आहे, तर त्याच्या आधीच्या स्टेप तुम्हाला माहिती पाहिजे ना. त्यासाठी तुम्हाला डिवायडेशन माहिती पाहिजे, मल्टिप्लिकेशन पाहिजे, ॲडिशन माहिती पाहिजे, कसं करायचं, मग तुम्ही स्क्वेअर रूट काढू शकाल की नाही. त्याचप्रमाणे तुम्ही हा विचार करा की तुम्हाला मॅथमॅटिक्स यायचं तर बेसिक तुम्हाला टेबल्स यायला पाहिजे, पाढे ते पाठ पाहिजे, त्याच्यावरती संपूर्ण मॅथमॅटिक्सचा बेस आहे. ते येत नसेल तर पुढे तुम्ही जॉमेट्री, अल्जेब्रा आणि मॅथमॅटिक्स कसं सोडवणार, समजणारच नाही तुम्हाला. तुम्हाला त्यासाठी मागे 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 यावं लागेल. आधीच्या गोष्टी समजल्याशिवाय पुढची गोष्ट समजत नाही. हे मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी लागू असलेला नियम आहे, तो तुम्ही फॉलो केला पाहिजे. आता हे सगळं करायचं तर झटपट होईल का हो? नाही होणार. तुम्हाला त्यासाठी नियमित रोज अभ्यास करावा लागेल. आता तो नियमित कसा करायचा याच्यासाठी सेल्फ स्टडी टेक्निक आहे. ते मी माझ्या तथास्तू स्टडी काउन्सलिंग या 1 महिन्याच्या कोर्समध्ये शिकवतो. 1 महिना झाल्यानंतर पुढचा 1 महिना फॉलोअप घेतला जातो आणि त्याच्यामध्ये हे सेल्फ स्टडी टेक्निक शिकवलं जातं. त्यात 3 गोष्टी येतात: रीडिंग, रायटिंग आणि रिव्हिजन. या 3 गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवल्या जातात. या सायंटिफिकली कशा करायच्या, त्याचबरोबर तुम्हाला काही टेक्निक शिकवले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला मेमरी टेक्निक शिकवले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला जे कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी टेक्निक आहे, हे 3 टेक्निक शिकवले जातात. असे काही टेक्निक तुम्हाला शिकवले जातात आणि ते शिकवल्यानंतर प्रत्येक आठवड्याला काही आपण टेक्निक शिकवतो. आठवड्यातून फक्त 1च दिवस यायचं असतं ऑनलाईन, आणि पुढचा आठवडाभर तुम्हाला जे सांगितलं आहे त्याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. आणि आपला मुलगा त्याची प्रॅक्टिस करतोय की नाही हे पॅरेंट्सनी लक्ष देणं आवश्यक आहे. कारण मी शिकवलं, त्याने प्रॅक्टिसच नाही केली, काय उपयोग होणार त्याचा. त्यासाठी पॅरेंट्सला सुद्धा गाईड केलं जातं की तो अभ्यासाचा किंवा टेक्निकची प्रॅक्टिस करतोय की नाही हे तुम्ही लक्ष ठेवा. मी तर येऊ शकत नाही तिथे, मी फॉलोअप घेतो आणि कोर्स संपल्यावर सुद्धा 1 महिना फॉलोअप घेतो. तर हा जो कोर्स आहे, या कोर्समुळे विद्यार्थ्यांच्या शालेय आणि पुढच्या कॉलेजच्या जीवनामध्ये आणि संपूर्ण आयुष्यावरती खूप आमूलाग्र बदल होतो. ते चांगले शिकले तर पुढे त्यांचं काही भवितव्य होणार आहे. त्यामुळे पॅरेंट्सनी या ठिकाणी खूप जागरूक राहणं आवश्यक आहे. तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तुमच्या मुलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत, मग ते कॉलेजला असले तरी हरकत नाही, 10वी 11वी 12वीला असले तरी हरकत नाही, 7वी 8वी 9वीला असले तरी हरकत नाही,
कारण सगळ्यांसाठी हा कोर्स एकच आहे. तर तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा. मी तुम्हाला या काउन्सिलिंग कोर्सची संपूर्ण माहिती पाठवून देईल. म्हणजे मग तुम्ही ठरवू शकतात की आपल्या मुलासाठी हा काउन्सिलिंग कोर्स योग्य आहे किंवा नाही. ओके, तर आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. माझे आणखीन 2-3 व्हिडिओ मी याच सब्जेक्टवरती बनवणार आहे, ते अवश्य बघा. आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, फॉरवर्ड करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉन ऑन ठेवायचा. ओके, आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.